नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत असाल आणि तुमचं शिक्षण फक्त 10वी पास असेल तर तुमच्यासाठी 2026 मध्ये सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। भारतीय डाक विभागाने अधिकृतपणे GDS ग्रामीण डाक सेवक भरतीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। विशेष म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यायची गरज नाही आणि मुलाखतीचं तर टेन्शनच नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरतीचं संपूर्ण गणित समजावून सांगणार आहे। तर ही संधी का महत्त्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, सर्वात आधी तारखा नीट समजून घ्या। नोंदणीची तारीख 31 जानेवारीपासून सुरू झाली आहे आणि 14 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे। म्हणजे तुमच्याकडे फक्त आता काही दिवस उरले आहेत। अनेकांना वाटतं की अजून खूप वेळ आहे, पण पोस्टची वेबसाईट शेवटच्या दिवसात एवढी हँग होती की तुमचा फॉर्म भरायचा राहून जाऊ शकतो। त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांपर्यंत लगेच पोहोचवा। आता अनेकांना वाटतं की पोस्टात काम म्हणजे खूप कष्टाचं असेल, पण मित्रांनो, GDS अंतर्गत BPM आणि ABPM अशी दोन पदे असतात। BPM हे ऑफिसचं काम पाहतात, तर ABPM हे टपाल वाटपाचं काम करतात। या नोकरीचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा कामाचं स्वरूप। दिवसातले फक्त 4 ते 5 तास तुम्हाला काम करायचं असतं। त्यानंतर उरलेला वेळ तुम्ही तुमच्या कामाकरिता देऊ शकता। पगाराबद्दल बोलायचं तर सुरुवातीला 10 ते 12 हजार रुपये मानधन मिळतं, पण याकडे फक्त पगार म्हणून पाहू नका। ही सरकारी विभागातील एंट्री आहे। काही वर्षाच्या अनुभवानंतर तुम्ही डिपार्टमेंटमधील परीक्षा देऊन पोस्टमन, मेलगार्ड किंवा MTS पदावर जाऊ शकता, जिथे पगार 40 ते 50 हजारांच्या घरात असतो। म्हणजे ही नोकरी तुमच्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी ठरू शकते। बऱ्याच तरुणांना प्रश्न पडतो की परीक्षा का नाही? तर मित्रांनो, ही भरती पूर्णपणे तुमच्या 10वीच्या गुणावर अवलंबून असते, म्हणजे मेरिट बेसिस असते। ज्यांना 10वीला चांगले मार्क आहेत त्यांना इथे थेट संधी मिळते। तर कमी मार्क असलेल्यांनी काय करावं? मित्रांनो, अर्ज करताना तुम्ही ग्रामीण विभाग किंवा डिव्हिजन नीट निवडलं तर कमी टक्क्यावरही तुमचं नाव यादीत येऊ शकतं। ही एक प्रकारची स्मार्ट संधी आहे। ही भरती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी आहे। तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावात किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करू शकता। ना शिफ्टचं टेन्शन, ना बदलीची भीती, फक्त 10वी पास, सायकल चालवता येणे आणि स्थानिक भाषेचं ज्ञान, एवढ्या साध्या अटी आहेत। तर मित्रांनो, ही होती पोस्ट ऑफिस भरतीची सविस्तर माहिती। 10वी पास असाल तर या संधीचा विचार नक्की करा। अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती एकदा वाचून घ्या। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक बेरोजगार तरुणापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।